आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना विरुद्ध राणे असा पुन्हा एकदा सामना रंगलाय। खरं तर शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपनं नारायण राणेंची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। कारण शिवसेनेच्या आक्रमकतेला जशास तसं उत्तर देणारा दुसरा नेता भाजपत नाहीये। पण राणेंच्या या आक्रमक स्वभावाचा भाजपला फायदा होणार का, या प्रश्नाचा वेध घेणारा आमचा खास रिपोर्ट। राज्यात राजकीय समीकरण बदलली आणि सत्तांतर झालं। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली। एकीकडे राजकीय बदल होत असतानाच दुसरीकडे शिवसेना आणि भाजप राजकीय संघर्षाला सुरुवात झाली। कारण शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत नवीन राजकीय समीकरण तयार केलं होतं। राज्यात पुन्हा सत्ता काबीज करण्याच्या भाजपच्या स्वप्नावर पाणी पडलं होतं। त्यामुळे सेना भाजप राजकीय संघर्षाची ठिणगी पडली। अशातच आक्रमक नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे शिवसेना राणे राजकीय वादाला पुन्हा तोंड फुटलं। एकमेकांवर राजकीय टीका टिप्पणी सुरू झाली। खरं तर राज्यात सेनेला रोखण्यासाठी राणे यांच्या रूपाने भाजपला एक आक्रमक नेता मिळाला होता। आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी राणे यांच्या आक्रमकतेचा पक्षाला फायदा होईल अशी भाजपला आशा आहे आणि त्यामुळेच त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मागच्या वेळी आपण पाहिलं की पनवेलला प्रशांत ठाकूर सोडले तर खाली तळ कोकणापर्यंत भाजपकडे एकही आमदार नव्हता मागच्या विधानसभेमध्ये। तर तिथं वाढ विस्तार करायचा असेल तर शिवसेनेला शिवसेनेच्या भाषेमध्ये त्याच आक्रमकपणे उत्तर देणारा, शिवसेनेशी मुकाबला करू शकणारा चेहरा म्हणून राणे यांना प्रवेश देण्यात आला, त्यांच्या चिरंजीवांना प्रवेश देण्यात आला। लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या असून भाजपनं मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी चंग बांधला। शिवसेनेची मुंबई महापालिकेतली एक हाती सत्ता खालसा करण्यासाठी भाजपने रणनीती आखली। जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं नारायण राणे यांनी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येणार असल्याचं भाकीत करून शिवसेनेला डिवचलं होतं। आणि म्हणून मुंबईचं परिवर्तन व्हायचं असेल, 32 वर्षाचा बकालपणा जर जायचा असेल, मिठी नदीतून वाहून जायचं असेल तर सत्ता परिवर्तन आवश्यक आहे। बीजेपीची कॉर्पोरेशनमध्ये मुंबई महानगरपालिकेत सत्ता येणं आवश्यक आहे। राणेंच्या या वक्तव्यावरून ही सेना भाजप नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता। पण ही केवळ आगामी राजकीय संघर्षाची नांदी मानली जाते। मुंबई महापालिका हा शिवसेनेच्या राजकारणाचा पाया मानला जातो। लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। शिवसेना सत्तेत असली तरी तिची आक्रमकता कमी झाली असल्याचं राणे अटक प्रकरणातून पाहायला मिळालं। तर सेनेच्या आक्रमकतेला त्याच भाषेत प्रत्युत्तर देणारा नारायण राणे व्यतिरिक्त दुसरा नेता सध्या तरी भाजपकडे नाही। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राणे हा सामना पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबईचा मतदार हा अधिक विचारपूर्वक मतदान करेल महानगरपालिका निवडणुकीत, हे तर स्पष्ट आहे। परंतु राणे फॅक्टर कोकणात चालेल का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण भारतीय जनता पार्टीनं राणे यांना कोकणचा विचार करूनच पहिल्यांदा तर आपल्या पक्षात सामावून घेतलं। नारायण राणे यांनी वेळोवेळी राजकारणात आपली आक्रमक भूमिका मांडली आहे। शिवसेना सोडल्यापासून राणे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात टीका करण्यात कोणतीच कसर ठेवली नाही। नुकतंच केंद्रीय मंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली होती। राणेंच्या केंद्रातील मंत्रिपदामुळे मुंबई आणि कोकणात पक्षाला फायदा होईल अशी भाजपला अपेक्षा आहे। आशिष शेलार, विनोद तावडे यांच्या माध्यमातून भाजपने विस्तार करण्याचा प्रयत्न केला, परंतु याला मर्यादा येत आहेत की काय अशीच जणू भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची धारणा झाली। आणि पाहता पाहता तावडे तर बाहेरच्या राज्यात जबाबदारी घेऊन इकडून रवाना झाले, राहिले आशिष शेलार। मग कोकणामध्ये विस्तार करायचा असेल तर राणे यांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही असं जणू भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला वाटलं आणि त्यांनी घेतलं। देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे। पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या। मुंबई महापालिकेत सत्तेतून शिवसेनेला खाली खेचण्यासाठी भाजपनं आधीपासूनच तयारी केली। राजकीय सारीपटावर एकमेकांना शहकाक्ष देण्यासाठी दोन्ही पक्षांकडून डावपेच आखले जातात। पण नारायण राणेंच्या आक्रमक राजकारणाचा फायदा भाजपला होणार का आणि शिवसेना त्याला कसं प्रत्युत्तर देणार, हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
एकूणच काय तर राणेंच्या त्या वक्तव्यामुळे सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. आणि या बातमीसोबतच एक छोटासा ब्रेकिंग स्पीड न्यूजसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.